सैराटवानी। हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल आपण कालपासून आहे खेडमध्ये ओलवन, ओलवनच ना, ओलवनच या ओलवन गावामध्ये आहे। हे गाव आपल्या बाईचं आहे। बाई म्हणजे जो आपला रोहित भुवड, त्याच्या गावी आलोय। त्याचं हे घर आहे बॅक साईडला। तर आता आपण इकडून चाललोय राजनीवर। हे राजनी ना, हो राजन। ते थोडे डिफिकल्ट शब्द मी फर्स्ट टाइम ऐकतोय, म्हणून थोडं बोलण्यात गडबड होते, समजून घ्या तुम्ही। राजन ना रे। आता आपण चाललोय राजनावरती। ते काय आहे मला पण सुद्धा माहित नाही अजूनपर्यंत। तर आता आपण तिकडे गेल्यावरती समजेल ते काय आहे आणि काय नाही। तर आपण आता जाऊया तिकडे, निघूया। मागून छोटा वर्गा बघून लाजत गेला वाटतं, गेला गायब। जाऊ दे। तर चला आपण जाऊया आता। ते कुठे राजन का काय बोलतायत। तर बाई रेडी आहे का? हो रेडी। हे काय लावलंय तू? काजल बिजलला घेतलंय। चला गाईज, फॉलो मी। किती वाजलेत माहितीये का? 1 मिनिट। बरोबर 1 वाजलंय आणि 1 वाजता निघालोय। आता म्हणजे भाई आहे ना, त्याच्या काकीने आम्हाला नाश्ता दिलाय, म्हणजे भाकरी आणि बगी सुकी मच्छी होती, तिचा रस्सा होता। आताच ते 2 भाकऱ्या खाल्ल्यात, जरा पोट पण भरलंय व्यवस्थित। आता आपण जाऊ फिरायला। ते रांजण तिकडे चाललोय। तर काय आहे ते मलाच नाही माहिती, फर्स्ट टाइम चाललोय। तर आता आपण जाऊया। भाई तिथे काय रे रांजण का रांजणीवरती? खड्डे दगडाचे खड्डे आहेत असं भाई म्हणाला। अजून सांग, गावच्या माणसाला बोलू ना। अरे काय कर रहे तू? काय तिथे भोगदा आहे तिकडनं, तिकडे बाहेर पड। शर्फी मला असं खूप इंटरेस्टिंग वाटतंय, काहीतरी असं नवीन ठिकाणी, म्हणजे नवीन ठिकाणी जाऊन त्याबद्दल थोडीफार माहिती घेणं असं मला आवडतं खूप। बनून मला त्या प्लेसचं काही माहीत नाही, तर ह्या गावातले 2 माणसं आपले, म्हणजे हा तर आपल्या मुंबईचं आहे, पण याचं गाव आहे
आणि हा मागे रोहन आहे. ह्याचं तर गावाच आहे, इकडचा स्थायिक आहे. तर थोडंफार आपण त्यांना विचारूया, ते काय सांगताय समजून घेऊया. जर तुम्ही आम्हाला माहिती द्या ना काय त्याच्याबद्दल, ते काय रांजण का रांजण कुठे चाललंय तिथे. ये रे. ही गोष्ट आम्हाला आजीने सांगितलेली की तिकडे लग्नाच्या आदल्या दिवशी गेलो की आपल्याला ओटी बिटी भरायची तिथे, मग आपल्याला लग्नाची भांडी भेटणार वापरायला, म्हणजे संस्कार करण्यासाठी भांडी भेटतात तिथे. पण कुठून भेटतात ती भांडी? तिकडे जाऊन फक्त पूजा करायची आपण, हे करायचं. भांडी कुठून भेटतात म्हणजे आहेरात भेटतात? आयरसाठी आपल्याला ठेवायच्या भांडी त्या. पण ते कुठून भेटतात? तिथून रात्री आपण पूजा केली ना, हा, तर आपण सकाळी ते येऊन बघायला भांडी बिंडी असतात तिकडे जा आपोआप. आता ती प्रथा बंद झाली, आता कोण करत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळात अशी होती का? होतं आम्हाला. मित्रांनो, पूर्वीच्या काळात अशी एक तिथे प्रथा होती की समजा कोणाचं लग्न असेल, गावातल्या व्यक्तीचं कोणाचं लग्न असेल, त्या जागी जाऊन एक त्यांची काही पूजा असायची. ती पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे आपोआप भांडी यायची, अशी ती त्यांच्या गावातली काही प्रथा होती. आता आपल्यासाठी नवीन असेल, तुम्हाला विश्वास बसत नसेल किंवा बसत असेल तरी पण आता विश्वास बसून घ्यायला लागेल, कारण आपण फर्स्ट टाइम इथे आलोय आणि या गोष्टी पण आपल्याला फर्स्ट टाइम कळत आहेत. पण कुठल्या तुमच्या आजीने सांगितल्यात का त्या अशा गोष्टी? त्या आजी आहेत का अजून? आहेत, आजच्याकडे गेले. बरं नाही, त्या आजी आहेत, पण त्या आजी असताना तर खूप इंटरेस्टिंग झालं असतं, त्यांनी आपल्याला नीट सगळं सांगितलं असतं याबद्दल. पण त्या त्यांच्या आता आजोळी गेलेत वाटतं. कुठे आजोळीच नाही, त्यांचा आजोळ आहे का ते? बहिणी मुलीकडे गेलेत. हा, ते त्यांच्या मुलीकडे गेलेत. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची जी काही माहिती आहे ती थोडीफारच मिळू शकली यांच्याकडून. तर बघू आपण पुढे भेटली तर नक्कीच सांगेन तुम्हाला. ओके, तर चाललोय आपण रस्त्याने. ऊन खूप लागलंय आता सध्या, कारण 10-15 मिनटं चालतोय आम्ही. अजून काय स्पॉट नाही आलाय. आलाय का? आला. बरं झालं आलं. भाई तू ते रोहनचे आयटमचं सांगत होतं, ते सांग ना. त्याची कोणतरी आयटम आहे ना बाजूच्या गावामध्ये, सोंडेगर मध्ये. बाजूच्या गावात? हा. मग एवढी दिवस कसा राहतो तो? मग काय आहे का रे? 5 मिनिटाचा तर रस्ता आहे. आहे ना? गाडी आहेत, 2-2 गाड्या आहेत. कुठली आहे कोणते? मग आम्हाला नाही सांगणार का? सांग ना. लाजतो काय याचा? आम्ही थोडी काय करणार आहे, आम्ही तुला अजून तुला हे करू, सपोर्ट करू ना ग. ना ग, कोणला ना ग बोलते यार, मी पण येडा आहे. आम्ही तुला अजून सपोर्ट करू भाई, या सांगत नाही काय. जाऊ दे, तर लास्ट आहे विचारा. त्याच्या मम्मी मी बघेल ब्लॉग, त्याला मारतील घरी जाऊन. आम्ही तिथे आता रांजण वरती पोचलोय. त्या ठिकाणी दिसा असेल हे पूर्ण कातल आहे ना, कातल. त्या कातलाच्या मध्ये ना असे गोल गोल भवऱ्यासारखे होल आहेत पूर्ण. ते ॲक्च्युली हे बोलतात पाण्याने झालेत ते, म्हणजे इथे पावसाळ्यात खूप पाणी असतं, त्या पाण्याने होल झालेत. आणि होल असे आहेत ना, ते खालून होल दुसऱ्या दगडातून कुठून बाहेर निघेल ते त्यांनाच माहीत त्यांचं. आता मी तर फर्स्ट टाइम आलो इथे, तर तुम्हाला सगळं दाखवतो व्यवस्थित कसं काय आहे. तुम्हाला पण खूप आवडेल हा प्लेस, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे बघण्यासाठी. तुम्हाला एक ते दाखवतोय दगडाची कशी ते होल पडलेत त्याच्यामध्ये. तर चला बघूया आपण. भाई कमॉन. हे खूप खोल आहे का? खाली गेलो ना, खाली गेलो ना. दाखव. इथे एवढा खोल आहे का? अजून आहे पुढे. तेवढा आहे तिथे खोल. आणि अजून कुठे खोल आहे दाखव. पुढे पाण्यात समजत नाही, अंदाज येत नाही. तिकडे तेवढा आहे का? तर मित्रांनो, यांना पाण्यात थोडा वेळ मजा करू दे, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो इकडे जे मी तुम्हाला बोललो होतो ना, ते खड्डे पडले आहेत त्या पाण्याने. तर ते तुम्हाला दाखवतो कसे काय खड्डे वगैरे आहेत, ते तुम्हाला पण जरा समजेल कसे काय. तर चला जाऊया. काय रे? हा, खोल नाही. मारा, उड्या मारा तुम्ही, तुम्हाला सवय. हे बघा मित्रांनो, हे जे खड्डे दिसत आहेत ना, खड्डे हे त्या गावातले बोलले की पाण्याने झालेत. म्हणजे इकडे हे बघा केवढे मोठे मोठे खड्डे आहेत बघा, गोल गोल खड्डे झालेत. आणि तो त्यांच्या गावातला रोहन म्हणून आहे ना, भाईचा भाऊ, काकाचा मुलगा, तो बोलतोय की ह्यांच्या खालून आहे ना, हे बघा ते दिसतंय, यांच्या खालून असे भोगदे आहेत, 7 भोगदे आहेत, 7. आता हा एक झाला, तो तिकडे एक दिसत असेल तुम्हाला, आय थिंक माहित नाही. तिकडे एक दिसतोय, 2 झाले, असे ते एकूण 7 आहेत, 7. तर त्यांच्या गावामध्ये जे आजी आजोबा होते ते, म्हणजे जे पवानी करायचे आजी आजोबा, ते 7च्या 7 भोगदे म्हणजे असे रपराप पार करून जायचे. आता तुम्हाला बाकीचे भोगदे दाखवतो. जाम भोगदे म्हणजे असे तुम्हाला किती.
थोडेफार झाले असतील, असे छोटे छोटे खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेत, त्याचा आपण काही विचार पण नाही करू शकत, तसं ते झालं इकडे. पण खूप छान आहे, मला तर आवडलं. तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की आपले कमेंट करून सांगा आपल्याला हा प्लेस कसा वाटला काय नाही. मी पण फर्स्ट टाइमच बघितलंय. आलो तिकडे बोगदा आहे का, मोठा आहे का? आलो बघायला ते 7 बोगदे. हा रोहन आहे, आपल्याला दाखवेल हा बोगदा कसा आहे, कुठून आहे. तो आता खाली जातोय वाटतं, जातोय का रे? चल दाखव मग. अभी बंदरिया खेल दिखाएगा हाँ, खेल दिखाएगा. इधर से जाएगा और ये इधर से बाहर आएगा. ऐसा है क्या? ऐसा कितना खोले इधर? असे किती ते खड्डे किती असा? एक झाला, हा पण एक आहे वाटतं. हा इकडून 1 2 आहे. ते तू इकडे जातोय का पाण्यातून? ह्याच्यातून जातोय ना? हा इथून कुठून तरी येतोय, आता कुठून तरी येईल. तुम्ही बघता बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. फायनली इथून आलाय. वाव क्यूट. बघा तिथं जाऊ शकतो, तिकडनं तिकडे पण जाऊ शकतो. असे म्हणजे ऍक्च्युली हा इथून पहिले येतो तो इथून, आणि ह्याच्या खालून एक खड्डा येतो इथून, आणि इथून आता परत तो चाललाय कुठेतरी, आणि इथून पाय तर दिसतो त्याचा. दाखव पाय दिसतोय पण इथून येऊ नाही शकत तो. वाव वाव वाव, इंटरेस्टिंग. खूप छोटा बोगदा आहे, इथून येऊ नाही शकत ना रे. ओनली फॉर पाय दिसू शकतात आपल्याला, बस बाकी काय नाही. माणूस जाडा झालाय, नाहीतर आपल्या त्या काजल सारखा असता तर आला असता झपकन. हा एक बोगदा आहे पण जाऊ नाही शकत ते, कारण तर खूप रिस्क काय वाटतं त्याच्यामध्ये. आणि हे बघा दोघं कसे बसलेत, आंघोळ करायला आलेत, आणि म्हशा डुरं कशी बसत पाण्यामध्ये तशी बसलेत. अरे आंघोळ करा, साबण बिबण कधी लावणार? दाखव. बघतायत. तर मित्रांनो, जे तुम्हाला आता हे बोगदे दाखवले ना, ते बोगदे पावसाच्या पाण्याने झाले असं ते म्हणतात. पावसाच्या पाण्याने म्हणजे इथे जेव्हा पावसाच्या पाण्यामध्ये खूप पाणी असतं, म्हणजे इथे कोण उभं नाही राहू शकत. त्या पाण्यामध्ये एवढं पाणी असतं आणि फुल फोर्सला पाणी असतं. तर त्या फोर्समुळे बोलतात की इथे जे खड्डे झालेत, असे निर्माण झालेत पाण्याच्या भवरीनी किंवा कशाने ते निर्माण झालेत. तर आपल्याला पण यातलं काय नॉलेज नाही, तर त्यांना विचारू. ते आता पाण्यातून जेव्हा बाहेर येईल त्यांना विचारतो. बट मला त्यांनी थोडंफार सांगितलं होतं येताना की त्याच्यामुळे ते झालेत. तर तुम्हाला हे कसं वाटतं, म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय ना तुम्हाला? काहीतरी वेगळं बघितलं ना तुम्ही? मी पण हे फर्स्ट टाइम बघितलं, असे आतमध्ये खड्डे झाले दगडाच्या आतमध्ये. पण दगड एवढा मोठा, कातळच्या आतमध्ये खड्डे कसे होऊ शकतात? पण बोलतात ना देव काय करू शकतो, तसेच हे खड्डे झालेत. तर आता आपण परत जाऊया त्यांच्या इथे. ते आपल्यापासून जरा लांब आहेत, तुम्हाला दाखवतो इथून दिसत आहेत का नाही बघा. ते बघा तिकडे आहेत ते पाण्यामध्ये. भेटली का रे काजल? काजल कुठे गेली? ठिकाणी आहेत ना, पावसाळ्यामध्ये खूप मासे असतात. खूप म्हणजे एवढे मासे असतात की अक्षरशः ते कातल्याच्या वरती येतात, दगडींच्या वरती येतात. केवढे मोठे? एवढे मोठे उडताना एवढे मोठे मासे, म्हणजे कमीत कमी 1 फूट एवढे मासे असतात ना रे, 1 फुटाच्या वरती. 1 फूट पाणी येतं ना तेव्हा पाणी वरती मासे चढतात, दगडांच्या वरती. दगडावरून पाणी येईल ना तसं. हा तसे ते उड्या मारतात. खाली पाणी आलं ना तसे दगडावर मासे चढतात. जरा जवळ या ना तुम्ही, जवळ येऊन सांगितलं तर बरं होईल. आणि ही काय करते अजून बसली? अरे साबण लाव. आणि ही म्हस बघा, फक्त डोकं दिसतंय. अम्मा अरे साबण लाव. गेली. मित्रांनो कातल आहे ना, त्याच्यावरून पाणी येतं. पाणी येतं तसे मासे वरती चढतात. त्या कातलावरती मासे चढतात. आणि बारीक पाणी असेल ना, म्हणजे बारीक पाण्याचा फवारा असेल तर मुऱ्या चढतात. आणि जास्त पाणी असेल तर मळे, मोठे मासे. हे मळे आणि मुऱ्या माशांची नाव आहेत वाटतं. एक मुळे म्हणजे बारीक असतात, मळे ते आपण शिंगाडे सारखे मुंबईला असतात ना, ते शिंगाडे. नंतर खवळी एवढ्या मोठ्या खवळी, 1-1, 1.5 फुटाच्या उडताना आम्ही बघतो. खरं आहे गोष्ट. तुम्हाला पॉसिबल झालं का आम्ही पावसाळ्यात दाखवू, आम्हाला जमलं तर. मित्रांनो, मला माहिती इथे आल्यावर काय व्यवस्थित आंघोळ होणार नाही, म्हणून आपल्याला आंघोळ करायला पहिले लागते, बाकी नंतर. कारण आपल्याला आंघोळीशिवाय कुठे जायला जमतच नाही. म्हणून पहिले घरी आंघोळ केली एकदम स्वच्छपैकी. कपडे आपले उगाच आपण मित्राच्या गावी आलं कशा लोकांच्या घरी असे टाकायचे, म्हणून मी स्वतःचे माझे कपडे धुतले आणि इकडे आलोय आता. आणि हे आंघोळ करतायत, यांना परत घरी जाऊन आंघोळ करायची आहे, कारण हे पाणी थोडं खराब आहे असं वाटतंय, म्हणजे परत घरी जाऊन करणार आहे. आपलं बरं ना, 1 टाइम आंघोळ बस.
हा प्लेस आहे ना, हे बोगदे वगैरे कसं वाटतंय नक्की सांगा मित्रांनो, कारण तुमच्या प्रत्येक कमेंट आणि लाईक वरती मला असं म्हणजे खूप आनंद होतो त्याच्यामुळे. तर सगळ्यांची आता फायनली आंघोळ झाली आहे आणि चेंजिंग चालू आहे. साहिल लावली मॅचो सॅचो नॅचो बाई सोडू का लुंगी हो वाईट शुभ्र काढलंय. आपले फंटर लोकांची सगळ्यांची आंघोळ झाली आहे. लावली गुंडूच आपल्यात जरा जास्त गोरा दिसतोय, बाकी सगळे काले काले. मी उघडा झालो असतो फॉरेनरच दिसलो असतो, त्यात काही विषयच नाही. बाई लुंगी सोडू का? मित्रांनो आपलं फायनली हे रांजण म्हणजे हे बघायचं होतं, जे पाण्याचं ठिकाण तो म्हणजे नदी आहे त्यांची, ते बघायचं होतं. ते सगळे संपूर्ण बघून जायला तुम्हाला ते दाखवलं. कातलामध्ये कसे छोटे छोटे म्हणजे मोठे मोठे छोटे किंवा मोठे असे जे काही खड्डे होते आणि त्याच्यातून आरपार जात होते. खड्ड्यांच्या मधून काही जे गॅप होते, जे काही रस्ते होते, जे भारी वाटलं मला पण बघायला. पण पहिल्यांदा बघितलं असं जे खड्डे कसे म्हणजे कसं होऊ शकतं त्या खड्ड्यामध्ये, हे पण मी पहिल्यांदा बघितलं. म्हणजे देवाने सगळं कसं काय केलंय, हा जगच देवाचा आहे. यांनी कसं काय केलंय, एकदम सुंदर केलंय. तर आता इकडे यांची आंघोळ पण होती, आंघोळ पण करून जायले. मी तर घरातूनच आंघोळ करून आलो. तर आपण आता इथून निघूया. आणि मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. आणि जमलं तर कमेंट करा, त्याच्यामुळे मला अजून जरा चांगलं वाटतं. कमेंट आल्यावरती मला अजून मजा येते नवीन नवीन व्हिडिओ बनवायसाठी तुमच्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही असेच आपले नवीन नवीन ब्लॉग बघत राहा. बाय, धन्यवाद.